खवा बनवला आहे म्हटल्यावरती म्हणलं आज गुलाबजामुन पण बनवले पाहिजेत. म्हणून मिक्सर जारमध्ये खवा काढून घेतला आणि बारीक केला. ताटामध्ये काढून घेतला. त्याच्यामध्ये थोडासा रवा मिक्स करून पीठ एकजीव करून 1 तासासाठी भिजण्यासाठी ठेवलं. एका पातेल्यामध्ये साखर टाकून घेतली आणि गॅसवरती पातेलं ठेवून त्यात पातेल्यामध्ये साखरेमध्ये पाणी ओतलं, साखर बुडेल इतकं, आणि विरघळून घेऊन त्याचा पाक बनवून घेतला. त्याच्यामध्ये वेलची पूड पण टाकून घेतली आणि 1 तासानंतर खव्याचे गुलाबजामुन बनवायला घेतले आणि खूप छान खव्याचे गुलाबजामुन लागतात. आमच्या घरात तर सगळ्यांनाच आवडतात. तर गुलाबजामुन तळून घेतले आणि तळल्यानंतर लाल खरपूस होईपर्यंत तळले. जास्त पण निब्बर येते तळल्यावरती, म्हणून तळून घेतले आणि इथं पाकामध्ये टाकून मस्त हलवून ठेवले. खूप छान झालेत.